नागपूर शहरातील अवैध पब आणि बारवर 8 दिवसात कारवाई करा अशी मागणी घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवार गटाचे प्रवक्ते प्रशांत पवार यांनी जोरदार आंदोलन केले। यावेळी त्यांनी पब बारमध्ये अवैधरित्या ड्रग्ज विकत असल्याचा आरोप देखील केला। यावेळी ते म्हणाले की जर 8 दिवसात कारवाई झाली नाही तर यापेक्षाही उग्र आंदोलन राष्ट्रवादी करेल। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शहरातर्फे विद्यार्थी काँग्रेस, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस यांच्या मार्फत आज आम्ही इथे एक मोर्चा काढला जो हुक्का पार्लर, पब आणि अवैध टेरेस बार यांच्या विरोधामध्ये आहे। हे ताबडतोब बंद करावं। रात्री 2-2 वाजेपर्यंत 3-3 वाजेपर्यंत हे चालू राहतं। इथं अवैध हे ड्रग्ज विकल्या जातं। त्या ड्रग्जच्या विरोधामध्ये आणि दारू जे अवैध दारू विकल्या जाते त्याच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज हे आंदोलन छेडलेलं आहे। समोरची भूमिका जर 8 दिवसामध्ये हे टेरेस